नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9 विषय भूगोल, त्यामधील प्रकरण 2 अंतर्गत हालचाली। आज आपण अंतर्गत हालचाली या प्रकरणामध्ये सांगा पाहू, नकाशाशी मैत्री आणि स्वाध्याय यामध्ये दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा सविस्तर आढावा घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 9, वरील आकृती 2.1 वर्तमानपत्रातील बातमी लक्षपूर्वक अभ्यासायची आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। आता ही बातमी जी आहे ती मृत्यूचे तांडव सांगणारी आणि ते तांडव निर्माण झाला आहे ते भूकंपाने नेपाळमध्ये 1,500 जणांचा त्यामुळे बळी गेला आहे याविषयी सविस्तर माहिती त्या बातमीमध्ये आहे आणि त्यावर आधारित खाली प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? उत्तर, मृत्यूचे तांडव भूकंपामुळे घडले। दुसरा प्रश्न, या भूकंपाची तीव्रता किती होती? उत्तर, भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची तीव्रता 7.9 आणि दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी होती। तिसरा प्रश्न, संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? उत्तर, संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश नेपाळ होय। भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? उत्तर, भूकंपाचे केंद्रस्थान लामजुंग, नेपाळ येथे होते। पाचवा प्रश्न, आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? उत्तर, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेट हे आपत्तीग्रस्त इतर प्रदेश किंवा देश होत। सहावा प्रश्न, भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? उत्तर, भूकंपाचे केंद्र भूगर्भात सुमारे 11 किलोमीटर खोलीवर होते। सातवा प्रश्न, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? उत्तर, भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची दिसते। आठवा प्रश्न, तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? उत्तर, पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हे भूकंप घडण्यामागचे कारण असावे। नववा प्रश्न, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? याविषयी चर्चा करा। उत्तर, मला अशा घटनेचा अनुभव आलेला नाही। आता या घटनेचा मला अनुभव आलेला नाही म्हणून या ठिकाणी मी उत्तर लिहिलं आहे नाही। जर कुणाला आला असेल तर आहे असं लिहावं किंवा लिहिलं तरी चालेल आणि स्वतःच्या अनुभवानुसार थोडक्यात माहिती लिहावी। अशा प्रकारे सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत। नकाशाशी मैत्री पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 17 आकृती 2.18 ही आकृती पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 18 वर आहे। या आकृतीचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या। या आकृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वीगोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्या। आपल्याला याचा आधार घेऊन या प्रश्नांची उत्तरे लिहिणे सोपे जाऊ शकते। पहिला प्रश्न, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा। उत्तर, प्रमुख भूपट्टांची नावे: पॅसिफिक भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट, भारत, ऑस्ट्रेलिया भूपट्ट असे 7 नकाशातील भूपट्ट यांची नावे आलेली आहेत। इतर भूपट्टांची नावे: कॅरिबियन भूपट्ट, कोकोस भूपट्ट, नाझका भूपट्ट, स्कोशिया भूपट्ट, सोमाली भूपट्ट, अरेबिया भूपट्ट हे इतर भूपट्टांची नावे आहेत। प्रश्न दुसरा,
दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? उत्तर: दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या पश्चिम बाजूला आहे. उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश आहे. तिसरा प्रश्न: आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? उत्तर: आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र हिमालय पर्वतीय प्रदेशात आहे. चौथा प्रश्न: आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहेत, त्याचे कारण काय असावे? उत्तर: आफ्रिका खंडात ज्वालामुखी पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात एकवटले आहेत व या भागाजवळ सोमाली भूपट्ट असणे हे त्याचे कारण आहे. पाचवा प्रश्न: भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा. उत्तर: भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमावर्ती भागात असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे नकाशाशी मैत्री यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला: अचूक पर्यायासमोरील चौकटीत टिक अशी खूण करा. पहिलं विधान आहे: अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? पर्याय: 1. भूरूपावर, 2. गतीवर, 3. दिशेवर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गतीवर. अंतरंगातील मंद भू हालचाली गतीवर किंवा गती या घटकावर आधारित आहेत. दुसरे विधान: मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? पर्याय: 1. दाब, 2. ताण, 3. पर्वत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताण. मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. तिसरं विधान: खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? पर्याय: 1. ताण, 2. दाब, 3. अपक्षय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताण. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची ताण ही क्रिया घडावी लागते. चौथं विधान: खालीलपैकी वली पर्वत कोणता? पर्याय: 1. सातपुडा, 2. हिमालय, 3. पश्चिम घाट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमालय. आणि शेवटचं विधान: विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? पर्याय: 1. पर्वत निर्माणकारी, 2. खंड निर्माणकारी, 3. क्षितिज समांतर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खंड निर्माणकारी. विस्तीर्ण पठाराची निर्मिती खंड निर्माणकारी प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा: भौगोलिक कारणे लिहा. त्यामध्ये अ. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या आणि कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या. उत्तर: हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता जमीन हादरते. जेव्हा भूकंप होते तेव्हा काय होते? जमीन हालते. त्याला जमीन हादरणे असे म्हणतात. प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते. या उलट दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी वर खाली होत असते. भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोचतात.
त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे पुढे हलल्या व त्यानंतर वेगाने खाली कोसळल्या. दुसरा प्रश्न, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. उत्तर, मेघालय पठार निर्मिती पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात, तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो. या दाबामुळे कठीण खडकामध्ये विभंग होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते. या वर उचललेल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गटपर्वत म्हणतात. मेघालय पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे. मेघालय पठार मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे. दख्खन पठार निर्मिती भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगातून बाहेर पडतो. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. दख्खनचे पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे. दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे. अशा प्रकारे मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. तिसरा प्रश्न, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमावर आढळतात. उत्तर, जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो. भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो. त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. चौथा प्रश्न, बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उत्तर, अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. पाचवा प्रश्न, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. उत्तर, भूकंप क्षेत्राचा व त्याचप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटले असता मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टाच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा, हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. त्यामध्ये पहिलं विधान आहे अ, किनारी भागात सुनामी लाटा निर्माण होतात. ही एक अंतर्गत हालचाल आहे, त्याला काय म्हणतात? उत्तर, शीघ्र भू हालचाली. दुसरा आहे हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. उत्तर, मंदभू हालचाली, त्याला मंदभू हालचाली असे म्हणतात. तिसरं विधान, पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. उत्तर, शीघ्रभू हालचाली. शीघ्र म्हणजे लवकर, फास्ट, आणि पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर हा पटापट फेकला जातो, म्हणून त्याला शीघ्रभू हालचाली असे म्हणतात. आणि शेवटचे विधान आहे प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होतात. उत्तर, मंदभू हालचाली. मंद म्हणजे हळूहळू, स्लोली, त्याला म्हणायचं आहे मंदभू हालचाली. अशा प्रकारे दिलेल्या विधानांची आपण अंतर्गत हालचाल ओळखून त्याला योग्य नाव
दिलं आहे. प्रश्न चौथा, भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. खाली काही विधाने दिली आहेत. भूकंप कसा होतो या संबंधित ती विधाने आहेत, परंतु त्याचा क्रम हा योग्य नाही आहे. तो क्रम आपल्याला उत्तरामध्ये योग्य लावायचा आहे. परंतु त्या अगोदर आपण प्रश्नातील विधानांचे वाचन करूया. ती विधाने कशी आहेत? पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो, भूपट्ट अचानक हलतात, प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो, कमकुवत बिंदूपाशी भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात, साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. भूकंप घडताना ह्या सर्व गोष्टी घडतात, परंतु ते या क्रमाने घडत नाहीत. तर त्यांचा योग्य क्रम उत्तरामध्ये बघा. क्रमांक 1, भूपट्ट अचानक हलतात. 2, प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो, कमकुवत बिंदूपाशी भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात, साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते, पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. अशा पद्धतीने भूकंप कसा होतो या विधानांचा योग्य क्रम लावता येतो. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. त्यासाठी म्हणजे पहिला प्रश्न आहे, गट पर्वत व वली पर्वत यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. उत्तर, गट पर्वत यामध्ये पहिला मुद्दा आहे, अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. वली पर्वत यामध्ये पहिला मुद्दा आहे, अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. गटपर्वत यामध्ये दुसरा मुद्दा आहे, दोन समांतर विभंगामधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वतांची निर्मिती होते. वली पर्वत यामध्ये दुसरा मुद्दा, वळ्यांमुळे पृष्ठभागांचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. गटपर्वत यामध्ये तिसरा मुद्दा, उदाहरण युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. आणि वली पर्वत यामध्ये तिसरा मुद्दा, उदाहरण हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स ही वली पर्वताची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे गटपर्वत आणि वली पर्वत यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे, प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी. उत्तर, प्राथमिक भूकंप लहरी यामध्ये पहिला मुद्दा आहे, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. दुय्यम भूकंप लहरी यामध्ये पहिला मुद्दा, प्राथमिक भूकंप लहरीनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी यामध्ये दुसरा मुद्दा, प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. दुय्यम भूकंप लहरी यामध्ये दुसरा मुद्दा, दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरी यामध्ये तिसरा मुद्दा, प्राथमिक भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते. दुय्यम भूकंप लहरी यामध्ये तिसरा मुद्दा, दुय्यम भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होते. प्राथमिक भूकंप लहरी यामध्ये चौथा मुद्दा, प्राथमिक भूकंप लहरी ह्या दुय्यम भूकंप लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात. दुय्यम भूकंप लहरी यामध्ये चौथा मुद्दा, दुय्यम भूकंप लहरी ह्या प्राथमिक भूकंप लहरीपेक्षा जास्त विध्वंसक असतात. अशा प्रकारे प्राथमिक भूकंप लहरी आणि दुय्यम भूकंप लहरी यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करण्यासाठी तिसरा प्रश्न दिला आहे, भूकंप व ज्वालामुखी. उत्तर, भूकंप यामध्ये पहिला मुद्दा आहे, भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादे पलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हा हादरा म्हणजे भूकंप होय.
भूपृष्ठाला बसलेला हा हादरा म्हणजेच भूकंप होय. ज्वालामुखी यामध्ये पहिला मुद्दा, पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होय. त्याला ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असे म्हणतात. भूकंप यामध्ये दुसरा मुद्दा, भूकंपामुळे थोड्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात तर काही प्रदेश खचतात. ज्वालामुखी यामध्ये दुसरा मुद्दा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भूकंप यामध्ये तिसरा मुद्दा, भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही. ज्वालामुखी यामध्ये तिसरा मुद्दा, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. अशा प्रकारे भूकंप व ज्वालामुखी यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. आणि प्रश्न 5वा पूर्ण करता येतो. प्रश्न 6वा थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर, भूकंप होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. प्रश्न दुसरा, जगातील प्रमुख वलीपर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर, जगातील प्रमुख वलीपर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. उदाहरण, हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी. वलीपर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. तिसरा प्रश्न, भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर, भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती, घरे वर खाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते. चौथा प्रश्न, भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर, भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम, भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात, सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, संदेशवहन व्यवस्था कोलमडते. अशा प्रकारे भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट करता येतात. पाचवा प्रश्न, भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, भूकंप लहरीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. प्राथमिक भूकंप लहरी, भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक किंवा पी भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी या भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात. या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरींच्या मार्गातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव स्वरूपातील गाभ्यातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. भूकंप लहरीचा दुसरा प्रकार, दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी म्हटले जाते.
या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, मात्र द्रव पदार्थातून प्रवास करताना शोषल्या जातात. पदार्थातील कणांची हालचाल या लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. लहरीचा तिसरा प्रकार भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्य केंद्रावर येऊन पोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी होत. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. अशा प्रकारे भूकंप लहरीचे 3 प्रकार प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी आपल्याला सविस्तर स्पष्ट करता येतात. शेवटचा प्रश्न, ज्वालामुखींचे साधारण वर्गीकरण करा. उत्तर, ज्वालामुखींचे साधारण वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे. अ. उद्रेकानुसार वर्गीकरण. उद्रेकानुसार ज्वालामुखींचे पुढील 2 प्रकार पडतात. केंद्रीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लाव्हा रसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लाव्हा रस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नलिकेच्या मुखाभोवती पसरतात. केंद्रीय ज्वालामुखींमुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. उदाहरण, जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो पर्वत. टांझानियातील किलिमांजारो पर्वत. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हा रस ज्यावेळी एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगातून बाहेर पडतो, याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. भेगीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. उदाहरण, महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण. हे ज्वालामुखीचा वर्गीकरणाचा दुसरा प्रकार आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे पुढील 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरण, जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. 2. सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदाहरण, इटलीतील व्हिस्याव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. 3. मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरण, टांझानियातील किलिमांजारो. अशा प्रकारे ज्वालामुखीचे उदाहरणासहित सविस्तर वर्णन करता येते. प्रश्न 6वा, थोडक्यात उत्तरे द्या. हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 7वा, आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. उत्तर, या ठिकाणी आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला जी नावे दाखवायला सांगितली आहेत ती व्यवस्थित दाखवली आहे. पहिले आहे भूकंप अपिकेंद्र, त्यानंतर भूपृष्ठ, भूकंप नाभी, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. अशा प्रकारे नावे देऊन आपल्याला ही आकृती दाखवता येते. प्रश्न 8वा, सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. ते घटक आहेत: माउंट किलिमांजारो, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकाटोआ, माउंट
व्हेसुव्हियस. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21 वर जगाचा नकाशा दिला आहे. या ठिकाणी ही नावे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला जात आहे. ते व्यवस्थित निरीक्षण करा आणि लक्षात ठेवा की कशा प्रकारे आपल्याला जगाच्या आराखड्यात दिलेल्या ठिकाणांची नावे लिहायची आहेत किंवा दर्शवायची आहेत. अशा प्रकारे प्रकरण 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय तसेच सांगा पाहू नकाशाशी मैत्री यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर अभ्यासली आहे. अशाच प्रकारचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ अभ्यासण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ